वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो जय हो जय हो जय हो जय हो। रत्ती रत्ती सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले। जय हो शुक्रिया जय हो तुम्हें दे जय हो जय हो। जमाल मलिक गरबा गरम चाय देने वाला फ्रॉम मुंबई। लेट्स प्ले कौन बनेगा करोड़पति। Ahora conmigo tú baila para hoy, pues nuestro día te olvidas los problemas, lo que sea. ¡Salud! What a player! कब से हाँ कब से जो लब पे रुकी है, क्या कहते हाँ क्या कहते अब आँख झुकी है। क्या कहते ऐसी ऐसी रोशन आँखें रोशन दो दो हीरे है क्या। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले। जय हो जय हो। तू ऐसा डान्स करेगी ना? ह्या कार्यक्रमाला इतक्या उत्सुकतेने म्हणजे ट्रॉफिकमुळे आणि म्हणजे सुरू होत आहे. एक वेळेस आपण सर्वजण टाळ्यांचं गजर झालं पाहिजे सगळ्यांचं. मागतो मी मागतो आता तुझं, मागतो मी मागतो आता माझं द्यावे एक धनता तुझं, मागतो मी मागतो
मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. तुझे आई माझी भक्ती, तुझे आई माझी भक्ती, विरुद्धाई गणपती. तुझे आई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. धरणी धरायचे द्यावे, धरणी धरायचे द्यावे, सर्वभूती लीन व्हावे. तुझं शरण 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 आलो, पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण. तुझा पराधीनी हरा, तुझा पराधीनी हरा, आहे येशूच्या पदरा. माझी गजानना, तुझं नाही गजानना, गजानना. काळरा राजा, काळरा राजा, लगन ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली, महलों में पली बनके जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं,
नतमस्तक व्हायचं आपण सर्वांनी आपल्याकडे आल्यावर. धन्यवाद धन्यवाद सर्वांनी. मुळी तुझी मुळी गडगडणाऱ्या ललित तो शिवशंभू राजा दरी दरी दुधनाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र. खूप खडतर प्रवास करून आलेलो आहे, परंतु आपल्या पाठीमागे ज्या रणरागिणी उभ्या होत्या त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या आहे. आमच्यापेक्षा आम्हीच भाग्यवान आहे, कारण त्यांच्या मागे तुम्ही आहात म्हणून. ज्या ज्या वेळेला माझा अनुभव मी थोडासा सांगतो. आपण कोणीही स्टेजवर येऊन बोलू शकता माझ्यानंतर, पण मला थोडंसं बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपण कोणीही नाही, पण आपली सिनियरिटी आहे. सर्वात प्रथम मगर सर आहे, त्याच्यानंतर शुक्ला सर आहे, मग सन्माननीय CHM सर सरोदे सर आहे. आपल्या नंबर प्रमाणे आपण इथे यायचं आहे. सिनियरिटी आहे. आरटी पासून ए पासून जे आर्टलरी आहे, जे आर्टलरीचे कॅडेट आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. थोडक्यात 2 मिनिटात हे सांगायचं नाही मी आर्मी 4 मिनिट मारले, 2 मारले, 1 पडून गेला. माफी मागतो, ही कुणीही सांगणार नाही. थोडक्यात आणि पटेल असं किंवा नाही पटेल असं थोडासा आपला अनुभव येऊन सांगायचा आहे. नाही जर काही आठवलं तर आपल्या एक माहिती भेटेल याच्यामधून. म्हणजे कशी थोडक्यात मी माझं सुरू करतो. एक तुम्हाला डेमो देतो. मी ड्रिल इन्स्पेक्टर असल्यामुळे तुम्हाला डेमो देणं गरजेचं आहे. वाईट मानून घेऊ नका. म्हणजे थोडक्यात आपण सांगायचं, मी सांगतो. या चर्चेमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटणार आहे, म्हणून आपण आज एकत्रित आलेलो आहे. यांचा निरोप समारंभ आहे, पण या चर्चेमधून आपल्याला एकमेकाला माहिती व्हावं कोण कसं आहे आणि मी कुठल्या जागेवर आहे. त्याच्यासाठी हा आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. आपल्यातला एक माणूस आमच्या पाठीमागे उभे राहिला, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, म्हणून आज मी आपल्या समोर बोलतो आहे. जर या लोकांमधील एकाही माणसाने जर विरोध केला असता तर आमचं मनोबल खचलं असतं आणि हा प्रोग्राम आपण आयोजित करू शकलो नसतो. त्यामुळं हा आपल्या सर्वांचे खूप खूप मी धन्यवाद मानतो. आणि पुढील जो प्रोग्राम आहे त्याचा जास्त वेळ न घेता एक 5-5 जणांनी थोडी छोटी माहिती आपली सांगायची आहे. मी सांगतो थोडक्यात. मी दुसरीकडे भटकलो होतो. आपण जर काही आठवत नसेल, चुटकुला आठवत नसेल तर छोटंसं सांगायचं आहे. याच्यामधून कुणाच्याही भावना दुखणार नाही किंवा कुठलाही हेतू नाही. फक्त मी काय करतोय किंवा मी जर सांगितल्यानंतर आपल्याला काही संकल्पना शिकायला भेटेल त्याच्यासाठी आपण एक छोटंसं एक इंट्रोडक्शन करतोय. थोडक्यात मी सांगतो. मी सुरेश वाकळे, माझं प्रॉपरचं गाव खुलताबाद तालुक्यात सोनखेडा आहे. मी इंडियन आर्टिलरीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केली. 2014च्या बॅचला पोलीसमध्ये भरती झालेलो आहे. आता मी सिडको पोलीस स्टेशनला आहे. मला 2 मुलं आहे. एक मुलगा, माझा मोठा मुलगा LLB करतो आहे गव्हर्नमेंट कॉलेज लॉ मुंबईला. लहाना मुलगा सैनिक स्कूल चंद्रपूर या ठिकाणी आहे. आणि मी हल्ली मुक्काम सारा वैभव जटवाडा रोड या ठिकाणी राहतो. अशी प्रत्येकाला माहिती आपण द्यायची आहे. आणि सोबत मॅडम आल्या तर खूपच चांगलं होईल. धन्यवाद. यानंतर बघा. बरोबर. मी इंडियन आर्टिलरीमध्ये 24 वर्ष नोकरी करून 2014च्या बॅच मध्ये सगळे आपले बॅचमेट आहे सोबत आम्ही भरती झालो आहे. माझ्या माझाच नंबर आहे. नाही याच्यानंतर शुक्ला सगळ्या सिनियरचे नाही. मला UPSC करते सध्या पुण्याला आणि CA चालू आहे सेकंड इयर. आणि माझं गाव वैजापूर तालुक्यामध्ये खंडाळा गाव आणि सध्या पडेगाव मध्ये घर आहे आमचं आणि तिथं राहतो. अच्छा, विशेष म्हणजे आता यांनी चार्ज दिला आहे बोलण्यासाठी, तर आम्ही मी स्वतः विषय. अच्छा, हा जो आपला कार्यक्रम आहे एवढा, आता तुम्ही सगळ्यांनीच विचार केला असेल की एवढा जोश आणि एवढं का बरं केलं असेल. ही आपली सुरुवात आहे. सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगली होईल. ही सुरुवात आम्ही मला याप्रमाणे केली. आणि आपले जे आपल्यातून जे ज्येष्ठ सगळ्यात सिनियर फंड साहेब, त्यांच्या वेळेस बिझी लाईफ इलेक्शनचा पिरियड होता, त्यावेळेस आम्हाला ते करता आलं नाही.
आणि मग ह्यावेळेस आता आपले नेक्स्ट त्यांच्या नंतरचे शिरसे साहेब ते चालले म्हणजे झाले रिटायर. मग ह्यावेळेस आम्ही 2-3 जण जमलो आणि त्याला आणि ग्रुपवर टाकलं. आणि विशेष म्हणजे जो ग्रुप होता आपला फक्त 8-10 लोकांमध्ये खेळणारा ग्रुप होता. आता इकडे बसलेला आहे याच्यापेक्षा जास्त आय थिंक मतलब 49 लोक आहे का 50 आहेत? 49 लोक आहे ग्रुपवर. पहिले 10 ते 12 लोक. आणि याच्यानंतर जे ग्रुपवर ते मोकळा अंगण राहिलेलं नाहीये. ज्यांना ज्यांना ते माहिती कोण काय करत होतं ते तिथं आता ब्रेक लागेल. ब्रेकचं कारण काय? गृह मंत्रालय आपल्या सोबत आहे. त्याच्यासाठी आपण सगळे चुपचाप आहोत. नाहीतर हे एवढे असं नाही ते एकदम असे चुपचाप असल्यामुळे याच्यानंतर मी आपले आमच्यापेक्षा सिनियर आहे. ते सिनियर माझ्यापेक्षा मी एवढं नाही कारण पुढल्या वेळेस ते रिटायर त्याच्याच नाही मला काय तुम्ही 28 ला आहे माझ्यानंतर ते शिंदे. तर मी शुक्ला सरला विनंती करेन की त्यांनी येऊन आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. अंगे साहेब आणि फंड सर आणि बाकी माझे सहकारी मित्रांनो, आजचा हा जो कार्यक्रम खूपच आज इतका आनंद होतोय की इतक्या सुंदर प्रकारे वाकळे सर, हिवाळे सर, मगर साहेब यांनी खरोखर अतोनात प्रयत्न करून खूपच छान कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आणि आपण त्यामुळे खरोखर सगळेजण एकत्र इथं जमलो आणि जो एक इंटरॅक्शन आपल्या आपसामध्ये आता वृद्धिंगत होणार याच्या पुढे आणि हा कार्यक्रम आपण आयोजित नेहमीसाठी करणार आहोत. खरोखर याचं श्रेय पूर्ण मगर साहेबांना, हिवाळे सरांना आणि वाकळे सरांना सगळ्यांना जाणार आहे. आणि आता फक्त माझा इंट्रोडक्शन 1 मिनिटात देतो आणि संपवतो. माझं नाव जगन्नाथ शुक्ला, माझी वाईफ शालिनी शुक्ला. माझे आर्मीमधली सर्व्हिस 26 वर्ष, कोर ऑफ सिग्नल्समधून रिटायर झालो आणि 2014ची आमची बॅच. आणि आता पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला माझं रिटायरमेंट आहे बस. आणि मला एक मुलगा आहे. माझा मुलगा सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याला, इन्फोसिस कंपनीमध्ये. धन्यवाद, थँक्यू. माझा बंधू आणि भगिनी मी असलेले प्रमुख पाहुणे, माझे मित्र शिरसे सर, फंड सर आणि माझे बंधू आणि भगिनींनो, मी सुभाष बाळासाहेब राऊत, माझी मिसेस सीमा सुभाष राऊत. मी EME मधून 7 वर्ष करून रिटायर झालेलो आहे. माझा मुलगा IIT मद्रास प्लस हैदराबाद इथे कोर्स करत आहे. तशी माझी मुलगी डॉक्टर ऑफ फार्मसी इकोलंड MBBS ही सध्या घाटीमध्ये शेवटच्या वर्षी चालू आहे. तसेच नियोजन आणि आयोजन ज्यांनी केलेले आहे, आतापर्यंत कोणतीही बॅच करू शकली नाही, ती 14ची बॅच करू शकल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. जय महाराज. मी शिवाजी तुळशीराम जाधव. मी RT मध्ये 20 वर्ष सेवा करून आलो. मला 2 अपत्य आहे. मोठा मुलगा आहे. मुलगा IIT धनबाद येथे आहे झारखंडला आणि मुलगी MGM येथे रेडिओलॉजिस्ट करते. आणि 2014च्या आपल्या बॅचच्या अनुषंगाने आपण इथं जे जमा झालेलो आहोत, याने इतकं मन भरून गेलेलं आहे की असं वाटतं की प्रत्येक वर्षी 2-2 रिटायर व्हायला पाहिजे, प्रत्येक वर्षी प्रोग्राम झाला पाहिजे. आणि तुमचे दोघांचे खूप खूप धन्यवाद. मॅडमचे, ताईचे, सरांचे, ताईचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन थांबला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.
बोर न करता आपण ज्यांना ऐकण्यासाठी इथे आलेलो आहात त्यांना आपण ऐकणारच आहोत. पण एक 2 मिनिटात छोटीशी कहाणी तुम्हाला सांगतो. एक आर्मीवाला असतो, आपणच आर्मीवाला आहे. लग्न झाल्यानंतरची तो दिवस आठवण करा ज्या वेळेला आपलं लग्न झालं आणि बॅग भरून आम्ही स्टेशनला निघालो आणि आपल्या मनात काय भावना होत्या. आम्ही स्टेशनला ज्यावेळी निघालो त्यावेळी पूर्ण स्व आपल्या ऊर्जा सोडलं आणि गेल्यानंतर महिला आम्हाला फोन करतात, तुम्ही लवकर सुट्टी या, लवकर सुट्टी या. आम्ही म्हणतो आता CHM सुट्टी देईल, BHM देईल, असं करत 1 महिना जातो, 2 महिने जातो. मग लेडीज काय म्हणते, याचा काही भरोसा नाही, हा काही लवकर येत नाही. मग महिला काय करते, तिची मनाची तयारी करते, आता येईल तेव्हा येईल तेव्हा येईल. मग असं करत 8-9 महिने जातात. नंतर तो सुट्टीवर येतो. मग तिची मानसिकता खराब होते. पुन्हा तो जातो. गेल्यानंतर पुन्हा 30 साल कधी येता असं करत तो म्हणतो आता थोडं थांब, मी नायक बनतो, आता पेन्शनच येतो. मग तो नायक होतो. नायक झाल्यानंतर पुन्हा वापस जातो, पुन्हा घरी येतो, पुन्हा बायको तेच तुम्ही गेल्यावर येत नाही. तो म्हणतो आता थोडं थांब, मला 1 पट्टी लागून दे, अजून हवालदार होऊ दे, नंतरच येतो आता. मग तो हवालदार होतो. असं करत करत मग तिची खबर आली, JCO बनतो. मग बायकोला कशी तरी समज येतो, तू थोडं थांब, मी आता तुला मेम साहेबच बनवतो. आता ती म्हणते तू मेम साहेब करता करता माझे अर्धे पांढरे झाले, तुमचे अर्धे पांढरे झाले, आता कधी येणार तुम्ही, अर्धा आयुष्य केलं. पण तो त्याला काय, ती फौजची एक लाईन लागलेली असते, हवालदार झाला आता JCO होऊन जातो. मग तो JCO बनतो. नंतर त्याची काही इच्छा थांबत नाही. तो म्हणतो नायक सुभेदार झालो, थोडस दम मार, 2-3 वर्षात सुभेदारच बनतो. मग तो 2-3 वर्ष झालं सुभेदार बनतो. मॅडम पुन्हा म्हणते मेम साहेब बनले, आता तुम्ही या ना पेन्शन. नाही म्हणतो, आता एवढे स्टेप पार केल्या, आता 2 वर्ष दम मार, आता सुभेदार मेजरच होऊन येतो. मग ते मॅडम कशी तरी मनाची तयारी करतात, सुभेदार मेजर तो होतो. आणि मग सुभेदार मेजर नंतर झाल्यानंतर सुभेदार मेजरला एक स्टिक असते, छोटी स्टिक. मग तो मॅडमला सांगतो आता सुभेदार होतो तेव्हा मला स्टिक नव्हती, आता सुभेदार मेजर झालो, आता मला एक स्टिक भेटणार आहे, थोडा दम मारतो. मग ते स्टिकच्या विषयी मॅडमला काही माहित नाही. पण ते मग मॅडम हसू नका, थोडं सांगा. मग काय होतं, आहे तेवढं तारतम्य आहे, तो प्रोग्राम बाजूला ठेवलेला आहे, टेन्शन घेऊ नका. मग तो सुभेदार मेजर बनतो. स्टिक त्याला लागू होते. मॅडमला फोनवर दाखवतो तो स्टिक भेटलेली. ती म्हणते स्टिक तर भेटली, पण तुम्ही लवकर पेन्शन या. नाही म्हणतो, तू थोडा दमच मार आता. असं करता करता एक दिवस काय होतो, तो सुट्टीवर येतो आणि मित्राला सांगून ठेवतो. गावातील तिचे जीवलग मित्र असतात 2-4. ते गावात गेल्यावर त्याचे 2-4 मित्र वाटच लागतात, कधी येतो आर्मीवाला, 2-4 बाटल्या कधी आणतो. हा संध्याकाळी घरी भेटला मॅडमला का दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर आपल्या मित्राच्या घरी जातो, त्याला 2-4 बाटल्या देतो. पण काही जीवा भावाचे मित्र असतात आणि काही गोष्टी माणूस बायकोला सुद्धा सांगत नाही, पण त्या मित्राला माहिती असतात. मग त्याने काय केलं असतं, एक माझ्यासारखा असतो जवळचा मित्र, आणि त्या मित्राला तो सांगून ठेवतो, मित्रा मी इतक्या दिवस सर्व्हिस केली, आता माझी एक शेवटची इच्छा आहे, मी आर्मीतून येते वेळेस मला एक स्टिक भेटणार आहे. आणि जर माझी बरे वाईट जर काही घटना घडली, बायकोला सांगू शकत नाही, कारण ती हे शब्द ऐकू शकत नाही, मरते वेळेस माझ्या नाकात टाकून दे. मग काय होतं, खुदा ना खास्ता ती घटना घडावून घडती आणि तो मग मरतो. मेल्यानंतर मग आता इतकं होतो का, याचा सगळ्या लोकांना समजलेला आहे, धन्यवाद. मग मॅडम म्हणतात पूर्ण आयुष्य गेलं हा स्टिक करत, शेवटी मला तर परेशान केलं, पण पूर्ण गावाला पण परेशान केलं. त्यामुळं देश सेवा करण्याची एक चान्स मिळाला, त्यानंतर जनतेची सेवा करण्याचा एक चान्स मिळाला, ते केवळ आपल्यामुळं आणि आपल्यामुळंच. धन्यवाद सर. नवे पंख पसरा, नवे पंख पसरा, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम शेरारे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे. गुलाबी गवाशी मंद मंद वाहते, शराबी तळी अशी मुलांना नशा झाली, तळाशी फिरा जणू प्रीतीने फुलवारी जळे, जीवनाचे गीत गारे धुंद भारे.
नव्या संगीतातले तरेसे कुणी सोबती मला यासे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग संस्कारा फिरणारे गीत गारे धुंद भारे ओ रे से आते हैं हमें तड़पाते हैं चिट्ठी आती है पूछे जाते हैं कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम मिले घर सुना सुना है संदेश आते हैं हमें तड़पाते हैं चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम मिलिए घर सुना सुना है दिलवारी ने उसी मतवारी ने हमें कतरी का है कि हमसे पूछा है किसी की सांसों ने किसी की धड़कन ने किसी की चाबी ने किसी के कंगन ने किसी के गजरे ने किसी के गजरे ने महकती सुबहों में मचलती शामों ने अकेली रातों में अधूरी बातों में तरसती बाहों ने और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम मिलिए घर सुन कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम्हें हमारी यारों ने हमें खत लिखा है कि हमसे पूछा है हमारे गाँव ने आम की चारों ने पुराने पीपल ने बरसते बादल ने खेत खलियानों ने हमें मैदानों ने बसंती बेलों ने झूमती बेलों ने लचकते झूलों ने बहकते फूलों ने चटकती कलियों ने और पूछा है गाँव की गलियों ने कि घर बनाओगे कि तुम भी घर घबराओगे कि तुम मिलिए घर सोना सोना है जो चिट्ठी आती है साथ बोलाती है मेरे दिल बचपन
वो लोरी रातों में, वो दर्दी हाथों में, वो चाहत आँखों में, वो चिंता बातों में, बोले मेरी हरकत में पूछे मेरी माँ के घर कब आओगे, के घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम मिलिए आंगन सुना सुना है। आते हैं हमें घर पाते हैं, वो चिट्ठी आती है, पूछे जाती है, के घर कब आओगे। वाकळे सरांनी विनंती केलेली स्टेजवर येण्यासाठी. माझे नाव अशोक लक्ष्मण सुपलवार, नांदेड किनवटचा राहणार आहे मी. 20 वर्ष सर्व्हिस करून मी आर्मीहून रिटायर आहे. थँक्यू, धन्यवाद. 20 वर्ष झाले पूर्ण आणि सर्वांचं माझी 14ची बॅच. माझा मुलगा साऊंड इंजिनिअरिंग करतो पुण्याला, 2 फ्लॅट घेतले पुण्याला, आणि दुसरा मुलगा BSc सेकंड इयर. निवृत्त होणार नाही अशी आपण आम्हा सर्वांच्या वतीने आपल्याकडे एक अपेक्षा करतो. जेव्हा जेव्हा आम्ही हा प्रोग्राम आयोजित करू. मॅडम इकडे स्टेजवर लाजू नका. त्याची संकल्पना ही खास माझ्या मनाभोवती होती, ती मांडली होती. फक्त तिला आता पाठबळ सर्वांनी दिलंय आणि सर्व कार्यक्रमात सर्व सहभागी झालात, त्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कार्यक्रमामध्ये एक जरी व्यक्ती नाराज झाला तरी कार्यक्रमाला अर्थ जात नाही, पण कोणीतरी नाराज काहीतरी कारण होत असतो. पण माझी कोणा नाराज जाऊ नये अशी सर्वांच्या तर्फे विनंती आहे. कारण प्रत्येक कार्यक्रम काहीला आवडत असतो, काहीला आवड नसतो. पण आपला हा उद्देश जी ठेवला होता, मी थोडक्यात सांगतो. मी हे नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं. कशासाठी केलं होतं की आपण एक्समॅन परिवार औरंगाबाद शहराचा प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात आहोत, तर आपण आपली एक ओळख हो या शहरामध्ये, हा त्याचा उद्देश आहे. आणि याच्या मध्ये काय होणार, प्रत्येक आपण कुंकू म्हणजे आपण 3 कार्यक्रम एकदाच पार पाडणार आहोत. त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून आपण ते नियोजन करणार आहे. सर्वच खुश राहणार त्याच्यामध्ये, महिला पण राहणार, आपण पण राहणार, आणि जाणारे जो पेन्शन जाणारी व्यक्ती आहे तो पण. आता प्रत्येक वर्षी पेन्शन देणारा व्यक्ती नसेल, फक्त संमेलन शब्द देऊ आपण त्याला, आपलं गेट टुगेदर ठेवू आणि ज्यावरची जो सेवानिवृत्त आहे त्यांना इन्व्हाइट करू. आणि जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी असं नाही समजायचं आपलं तर झालं बा, आपलं काय राहिलं आता, आपलं तर झालं, आपल्या पार्ट्या झाल्या आणि समारंभ झालं, आता काय करायचं. पण आम्हाला परत तुम्हाला कम बॅक करायचं आहे, आम्हाला तुम्हाला परत आमच्यात घ्यायचं आहे. तुमची परिस्थिती पाहिजे, तुमच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्यायचे, म्हणून हे गेट टुगेदर संमेलन, हळदी कुंकू आणि आपल्या याचा संमेलनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. असं माझं आता पुढच्या वर्षी थोड्याशा नियोजनामध्ये आपण काहीतरी बदल करूया आणि आपण प्रत्येक वर्षी एक दिवस या स्टेजवर आपण नक्कीच असणार ही अपेक्षा करतो. आणि आपण याच्यामध्ये फक्त थोडासा यावर्षी फड सर अगोदर रिटायर झाले तर त्यांचा कार्यक्रम ठेवायचा नाही ठेवायचा, त्यावेळेस पोलीस प्रशासन खूप बिझी होतं. कुणाला तर आपलं जेवायलाच वेळ नाही तर कार्यक्रम कुठं बघतात. आता नाही तर कोणी म्हणा ठेवा, पण ते ठेवायचं कोणी. आयोजन नियोजन संयोजन करणं खूप महत्वाचं असतं. हे करत कोणी नाही, बोलता सर आहे ना आम्ही तुमच्या वाटेवर करा तुम्ही. पण या तिघा चौघांनी खूप मेहनत घेतली, त्यांचं मी पुन्हा मनुष्य धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. की प्रत्येकाने स्टेजवर यावं, इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे, प्रत्येकाचा परिवार आम्हाला कळेल अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही कोण बसलात, कोणाचं बसलात काय नाही, जेव्हा तुम्ही सरसोबत येताल, आपली शूटिंग होत आहे. मग त्या शूटिंग मध्ये काय होतंय की आपले परिवार करणारे फ्युचरसाठी हे राऊत सर येतं, हे शुक्ला सर येतं, हे सर येतं, हे असे म्हणजे समजा की विषय वगैरे आपल्याला कळून जाईल. तर प्रत्येकाला माझी विनंती आहे की सर्वांनी स्टेजवर यायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही, मी घेतला आता ते थोडासा माफी मागतो बोलायचं. ऐसे मुस्कुराती है जो भी बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा, कच्ची धुन में गाते हैं, भोरे गुनगुनाते हैं, गुनगुनु बन जाती है आवाज़। ऐसे मुस्कुराती है जो भी बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा।
ऐसे मुस्कुराती है यूं भी क्या बुलाती है कैसे हो ये मेरी दिल को पंछी सुर में गाते हैं मोरे गुनगुनाते हैं घुंघरू बज जाती है हवा ऐसे मुस्कुराती है यूं भी क्या बुलाती है कैसे हो ये मेरी दिल को गाणं तुम्ही इतकं छान म्हणला तर मस्त मोकळं बोला आणि मॅडमला पण बोलायला पाहिजे गाणं. सुलोचना गोरगवाड हिचे पण भरपूर 100% मुलावरी आहे म्हणजे हेल्प करण्यासाठी. धन्यवाद सर, खूप छान. पाटीलची वेळ घेतली बरं. माझं नाव प्रभाकर पाटील, माझी मिसेस मीरा पाटील, माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा भोपाळला BAMS करते, मुलगी 12वी सायन्स करते. आणि मला तुमच्या हातात माझ्या मिसेस होता थोडा प्रोग्राम आहे, त्याची टॉपिक माझ्या गाडीत आहे आणि ते मुलं त्यानंतर कार्यक्रम आहे. तो टॉपिक ज्यांचं मला अर्ध्या ते फोनवर फोन करताय. मी सर्वांची माफी मागतो, फक्त मला आज्ञा द्या प्रत्येकांना की मला जाण्यासाठी परवानगी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम नाम है जो करे इनको जुदा जो करे इनको जुदा मजहब नहीं मरेंगे ऐ वतन से लिए दिल दिया है जहाँ भी देंगे ऐ वतन से लिए ऐ वतन से लिए ऐ वतन तेरे लिए. सगळ्यात अगोदर त्यांचे आभार मानतो. एकतर शीर्षे सर आणि दुसरे फंड सर. तर फंड सरचे या अगोदरच आपलं ठरलं होतं की यांचं करायचं प्रोग्राम, परंतु काही आपली व्यस्ततेमुळे झालं नाही. परंतु आता सर्वांनी जे आयोजक आहेत आयोजकांनी चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल सगळे आयोजकांचे धन्यवाद. तसेच मी योसेफ गळकुंबे आणि माझे मिसेस ज्योती गळकुंबे. तर आम्हाला 2 अपत्य आहेत. एक मुलगा आहे तो MIT कॉलेजला इंजिनिअरिंग करतोय इलेक्ट्रिकल्स ब्रांच मध्ये आणि मुलगी माझी 10वीला. धन्यवाद. की तो वरती झाडाला बघतो आणि झाडाला बघतो तर एक आंब्याचं झाड असतं. म्हणे देव वेडाच म्हणे देव वेडाच आहे म्हणे एवढं मोठं झाड म्हणे आणि त्याला एवढं काय आणि ते वेल त्याला एवढं मोठं रोज म्हणजे देव वेडाच म्हणे देवाला काही शक्य करून ठेवलं म्हणे. मग असं तो विचार करून तो बोलतो आणि पुढं थोडंसं ऊन जास्त असतं मग एका झाडाखाली तो आराम करण्यासाठी थांबतो आणि तो ज्यावेळेस झोपतो तर त्यावेळेस एक वादळ येतो जोरात आणि तो आंब्याच्या झाडाखाली झोपलेला असतो. तर ज्यावेळेस ते वादळ येते एक कडक कैरी दणकन त्याच्या नाकावरती जाऊन आलं जोरात ना आणि त्याचं नाक फुटतं, तो रक्तबंबाळ होतो, बेशुद्ध होतो. त्याला तिथले लोक उचलतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात. मग आता हॉस्पिटलला गेल्यानंतर मग शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यानंतर तो असं इकडे बघतो आणि मी असं कसं काय म्हणजे मी इकडे कसं काय आलो. मग इकडे सांगितलं म्हणे तुम्ही जे ना एका झाडाखाली झोपले होते आणि जोरात वादळ आलं, ती कैरी तुमच्या नाकावर पडली, तुम्ही बेशुद्ध पडला. मग त्याला कळलं की बाबा नाही देव वेडा नाही, आपली विचार करण्याची प्रथा वेगळी. त्या ठिकाणी जर टरबूज जर असतं तर आपलं काय झालं असतं. त्याच्यामुळं श्रद्धा ही अपार पाहिजे. म्हणजे धर्म कुठलाही असो पण आपली श्रद्धा अपाट पाहिजे. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. अये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उदा 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 तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा त्याच्या इथे माथला. आज नावावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज नावावरी संकट भारी
लवकरी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये उद 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 श्री शिष्य सर तुमचं मनापासून स्वागत. तसेच आयोजक व नियोजक यांच्यावर हा सर्व कार्यक्रम अवलंबून होता आणि त्यांनी असे एकदम चांगल्या प्रकारे जे आयोजन केलं त्याबद्दल आयोजन कमिटीचे पण धन्यवाद. सुरेश आमदार डक राहणार छत्रपती संभाजीनगर. मला आरटी मध्ये 18 वर्ष सर्व्हिस करून इकडे ज्या वेळेस म्हणजे पेन्शन आलो त्यावेळेस एवढा असा हा ग्रुप असं एकत्र भेटल त्यावेळेस हा विचार केला होता. परंतु योगायोगाने म्हणजे हा जो ग्रुप आहे हा 2014चा एक म्हणजे त्याला काय म्हणतात एक एनर्जिक टीम आहे आणि त्या टीम मागचे जर पार्श्वभूमी कधी बघितली तर पूर्ण हा पहिला ग्रुप आहे. त्या टीमचे स्वागत करतो. मला 2 अपत्य आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही मुलं आहेत. मोठा मुलगा BBA CA सिंहगड कॉलेजातून यावर्षी कंप्लीट केलेला आहे आणि लहान मुलगा BCA फर्स्ट इयर त्या छत्रपती संभाजीनगर करतो आहे. त्यामुळे पुन्हा आणखीन सर्व टीमचे धन्यवाद सर. आणि एक विशेष म्हणजे छोटस एक भक्तीपर गीत थोडंसं सादर करण्याची परमिशन घेतो. एक मुखाने बोल जय जय हनुमान एक मुखाने बोला बोल जय जय
कंडिशन आहे. एक तर आंबट पाणी असलं तर उत्कृष्ट गाणे गातात, आणि दुसरी गोष्ट मी स्वतः गायक आहे, पण मी जेव्हा बाथरूमला बाकेट घेऊन जातो तेव्हा उत्कृष्ट गाणं गातो. आता इथे मला गाणं गाणं जमत नाही, त्यामुळे सर्वांची माफी मागतो आणि सरांना एक विनंती करतो, पुन्हा एक देशभक्तीपर जबरदस्त गीत होऊ द्या. जानो तुम साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. पिता जानो तुम साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम पिता जानो तुम साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज़ जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हम अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम पिता जानो तुम साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रोज आती नहीं. उसमें वो जवानी जो तुम्हें नहारे हवाले वतन साथियों. ज्या वेळेला ते भेटवस्तू आपली बघतील आणि त्यांना अवश्य आपली या 2014ची जी बॅच आहे या सर्वांची ते आठवण करतील, त्यासाठी आपण त्यांना एक छोटीशी भेट वस्तू दिलेली आहे. तत्पूर्वी सर 1-2 मिनिटं वेळ घेतो. मला एक छोटासा चुटकुला आठवला, जास्त वेळ घेणार नाही मी, आपली भावना मला पोहोचलेला आहे, वेळ झालेला आहे म्हणून. तरी पण आपली जर इच्छा असेल तर मी फक्त 2च मिनिटं घेतो. एक छोटासा चुटकुला आहे, आपण जर हसण्यासारखा नाहीये, रिअल चुटकुला आहे तो. मी आर्मीच्या आणि आजपर्यंत समजा एक लेडीज असते, तिच्याजवळ तिच्या घरच्यांनी नवीन तिचं लग्न झालेलं असतं आणि तिचे जे सासरे असतात तिच्याजवळ 2 वाट्या देतात, गोल्डन कलरच्या पितळासारख्या वाट्या असतात. आणि त्या सुनबाईला ते सासू सासरे सांगतात ह्या दोन्ही जे वाट्या आहे ना ह्या सोन्याच्या आहे. मग ती काय करते सुनबाई, रोज उठली की ती वाट्या पाहत राहते आणि रोज त्या वाट्याला चमकवते, सोन्याची लपून ठेवते, सोन्याची लपून ठेवते. असे 2-5 वर्ष जातात, 2-5-10 वर्ष जातात. नंतर तिच्या मनात येतं इतक्या दिवसानं वाट्या आपण ह्या चमकतोय, पण याच्यातली एक वाटी जी आहे ना आता थोडीशी काळी पडते, याचं कारण काय? मग ती काय करते, सासऱ्याला न सांगता दोन्ही वाट्या दुपारच्या वेळेला जेव्हा सासू सासरे बाहेर जातात तेव्हा दोन्ही वाट्या घेऊन चुपचाप सोनाराकडे जाते आणि सोनाराला विचारते, माझ्या सासऱ्याने ह्या 2 वाट्या दिलेल्या आहे, पण एक वाटी याच्यातली थोडी काळी पडते, याचं कारण काय? मग सोनाराने बघितल्याबरोबर सोनार सांगतो, एक वाटी सोन्याची आहे आणि एक वाटी पितळाची आहे. तसंच आपण जे सैनिक आहात, आपले काही लोक काही लोकांचे भाऊ अपवाद असतात. माझ्याबरोबरची घटना घासत आलो म्हणजे माझ्या भावाला मी त्यांना लावले आणि जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा मला कळालं की एक वाटी पितळाची म्हणजे ते काहीच कामाचे नाही. याच्यासाठी सांगतो की आपलं सर्वांचं आयुष्य लगभग 90% लोकांचं पितळाच्या वाट्या घासण्यामध्ये जातं शकतो आणि करत आहात.
जोरदार टाळ्या होत्या, जोरदार टाळ्या जबरदस्त. माझ्या माहितीप्रमाणे वेळोवेळी माजी सैनिकाला जेव्हाही गरज पडली ते तत्पर असणारे हांगे सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. यानंतरचे सिनियर मोस्ट माजी सीएचएम सर सरोदे सर आपलाही नंबर आहे, यांना विनंती करतो की आपण हांगे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी विश्वनाथ फंड, वडिलांची नावची माझी आणि माझ्या पत्नीचे नाव आहे विद्या फंड. मी मिलिटरी सर्व्हिस 26 वर्षे 6 दिवस करून रिटायर झालो. त्यानंतर पुन्हा नियुक्ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये 9 वर्ष 8 महिने केली. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमधून रिटायर आता हे तुमच्या समोरच आहे. आणि 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. एक IAS करते मुलगी आणि एक मुलगा IT सेक्टरमध्ये करतो. तर हा प्रोग्राम यांनी केल्याबद्दल यांना फार आभार मानतो, यांचे मनापासून सर्वांचे. भावुक नाही झाले. रिटायर होऊन कमी जास्त आता 1 वर्ष व्हायला आलेले, त्यामुळं म्हटलं आता यांचं काही ताळमेळ बसत नाही, पण बसवलं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या 2014च्या बॅच मध्ये पासून हे चालू झालं, माझ्यापासून नाही किंवा दुसऱ्यापासून का होईना चालू झालं, पण चांगली गोष्ट आहे. एक दुसऱ्याची म्हणजे ओळख होते, माहिती पडते, सर्व गोष्टी म्हणजे कळून येतात. त्यामुळे बस, धन्यवाद. पत्नी लग्न झालेलं आहे आणि जावई बापू आपल्याच खात्यात आहे. मुलगा चांगली त्याची सर्व्हिस चालू आहे. आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर अनुभव सांगायचा म्हणजे माझे सर्वच मित्र खूप मजाकी आणि सगळे जिवलग मित्र आहेत. सगळ्यांचे मी आभार करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. मला जास्त बोलायची सवय नाही. आयुष्यामध्ये सैनिकाची पत्नी म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे. ड्युटी तर ते करतात, पण सगळं काही आपल्याला सहन करावं लागतं. मुलांना बघणं, कार्यक्रम अटेंड करणं, सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर जेवढं त्यांचं ड्युटीचे जे वर्ष आहे ते आपल्याला सगळ्या माहीतच आहे, कसे आपण घालवले आयुष्यामध्ये. अगोदर काही फोन वगैरे काही नव्हता, आपण नुसतं वाट बघायचं त्यांची, आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल. फक्त पत्र राहायचे, पत्राची सुद्धा इतकी आतुरतेने वाट बघायचो. आता तर मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, सगळं काही आहे. तर खूप आठवणी आहे, सांगितलं तर खूप काही आहे, पण इथं वेळेचं बंधन असल्यामुळं आणि हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे. नियोजन केलेलं आहे. आपण कार्यक्रमाला तर खूप ठिकाणी जातो आणि सगळ्या लग्नाला जातो, बर्थडेला जातो, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातो. पण आर्मीचा जो कार्यक्रम असतो हा खूप वेगळा असतो, त्याचा आनंदही खूप वेगळा असतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय महाराज. थोडासा आपला 5 मिनिटाचा अनुभव किंवा आपल्याला मार्गदर्शन पर बोलतील. त्यानंतर आपले माजी सैनिक मित्र आहे ते पण बोलतील, परंतु रीतिरिवाजाप्रमाणे आणि काही आपण डिसिप्लिनच्या खात्यातील असल्यामुळं चीफ गेस्टना विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव
आणि फंड सर त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बाकी आपले माजी सैनिक, सर्व सैनिक आणि पोलीस, हा जो मोठा प्रवास आहे खूप कठीण प्रवास आहे. सैनिक ड्युटी करून आले, परंतु पोलीस मध्ये आल्यानंतर सुद्धा सहज ड्युटी करू, कठीण ड्युटी करणं जे आहे ते फार कठीण आहे. कारण पोलीस मध्ये अनेक प्रकारचे आदेश असतात, अनेक वेळेला तुम्हाला कधी पण आदेश येऊ शकतो. आपण सर्व इथं आला, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये मी गेलो नाही. असा हा प्रोग्राम एवढ्या शिस्तीनं, वाकडे सर म्हणाले यावं लागेल, मी म्हटलं ठीक आहे सर येतो. तुम्ही जे हा प्रोग्राम एक सिस्टम मी तयार केला, एक महाराष्ट्रामध्ये उदाहरण आहे आणि हे असंच पुढे चाललं पाहिजे. मी रिटायर झालो आर्मी मेडिकल कोर मधून. मी आल्यानंतर घरी आल्यानंतर पत्नी माझ्या मागे लागली, नोकरी करा, हे करा, ते करा. तर मी एकदा एका बँकेमधून 2 कोटी लोन घेतलं, एक जमीन घेतली आणि एकाच वर्षामध्ये ती 2.5 कोटीला विकली आणि पूर्ण 50 लाखाची बॅग पत्नीच्या हातात दिली. त्याच्यानंतर ती म्हणली नाही नोकरी करा. मी सुरुवातीला आल्याबरोबर तलाठी, अशा अनेक नोकऱ्या मिळाल्या मला. पहिली नोकरी तलाठीची होती. अशा वेगवेगळ्या अशा 9 नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण मला एक सपोर्ट होता पाठीमागं आणि मी करू शकलो. लँड घे किंवा डेव्हलपर, छोट्या छोट्या बिल्डिंग पण बनवल्या होत्या, त्यामुळे मला एक वेगळा मार्ग मिळाला. म्हणून मी नोकरी, माझा एक मुलगा UPSC टॉपर नेव्हल ऑफिसर झाला, याच महिन्यामध्ये पास आउट झाला नेव्ही ऑफिसर. एक मुलगी आहे ती अमेरिकेला शिकायला होती, अमेरिकेतून आल्यानंतर विद्यापीठात लागली, तिचं लग्न करून दिलं, PWD इंजिनियर जावं आहे पुण्याला. अशा प्रकारे एकदम परिवार चांगला आहे. मी सगळ्यांना, माझा जर मुलगा नेव्ही मध्ये ऑफिसर झाला असेल फक्त माझ्या पत्नीमुळे, माझ्यामुळे नाही आहे. त्याचं कारण सांगतो. मी आता काही दिवसापूर्वी तो अभ्यास करायचा, 24 तास अभ्यास, आंघोळीला गेला तरी ऑडिओ चालू, जेवत असला तरी ऑडिओ चालू. पत्नी एका दिवशी, मी रात्री 2:30 वाजता उठलो तर ती पत्नी जागी होती. मी म्हणजे तिला विचारलं, अरे बाबा 2:30-3 वाजले तू जागी? ते म्हणे मुलगा अभ्यास करत आहे, त्याला चहा कॉफी देण्यासाठी मी जागी आहे. म्हणून आपण, माझ्या या भगिनींना विनंती आहे, आपण आपल्या मुलांना अधिकारी बनवायचं असेल, क्लासून सुपर क्लासून अधिकारी बनवायचं असेल तर तुम्हाला हा रोल करावा लागेल. कारण पोलीस डिपार्टमेंट मध्ये माजी सैनिक सर्व्हिस करत असताना त्यांना वेळ नाही आहे असं समजून चला. तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्या बागचा ACP, त्यांना विचारलं मी, तुमचे मुलगे कोणत्या वर्गात आहेत? आहेत त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. म्हणजे त्या कॉलेजचा दरवाजा पाहिला का नाहीये, शाळा पाहिली का नाहीये, कॉलेज पाहिलं का नाहीये. मला दुःख होतं. दोन्ही मुलं लॅब्स. आणि मला हसायचे ते. मी जेव्हा ड्युटीवर आता ACP पोलीस मध्ये तुम्हाला माहित आहे, PSI PI होऊन ACP, माझे मुलं आणि त्यांच्या मुलांमध्ये फरक. म्हणून भगिनींना विनंती आहे, आपण आपल्या लेकरांना UPSC मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड असे डिफेन्सचे 4 पार्ट आहेत. पॅरामिलिटरी फोर्स मध्ये तुम्ही असिस्टंट कमांडर मुलाला पाठवू शकता, CRPF, BSF, ITBP, SRPF. फार कठीण नाही आहे. तुम्ही फक्त मुलावर लक्ष द्या. आणि बरोबर तुमचे मुलं लंडनला शिकले पाहिजे, US ला शिकले पाहिजे. जेव्हा ग्रॅज्युएशन करतो मुलगा, PG ला जातो, US मध्ये PG करा, लंडन मध्ये PG करा, आल्याबरोबर तुम्हाला एका इकडच्याच एका पोलीस PI चा मुलगा 1 कोटी रुपये पॅकेज. सुदर्शन मुंडे, तुम्ही नाव ऐकलं असेल, PI सुदर्शन मुंडे, त्यांच्या मुलाला वर्षाचं 1 कोटीचं पॅकेज आहे. ते पण पोलीस मध्येच काम. म्हणून आपल्याला विनंती आहे, हा जो प्रोग्राम वाकडे सरांनी मला इथं बोलवल्याबद्दल मी वाकडे सरांचा आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. कारण वाकडे सर ते निमित्त होते. कोचिंग देणं माझी जिम्मेदारी. कारण माझ्या मुलाला 2 ब्रिगेडियर आणि 4 कर्नल यांनी कोचिंग दिली होती, म्हणून आज नेव्ही मध्ये ऑफिसर झाला. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मला सगळेच ओळखतात, मला भगिनी ओळखत नसेल कोणी, पण बाकी सगळे ओळखतात. सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमची मुलं सेटल झाले. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. बोलायला जर लागलो आपण संपण्याच्या मार्गावर येत आहे, परंतु काही रीतिरिवाजाप्रमाणे आभार प्रदर्शन किंवा थोडक्यात काय ज्यांना बोलायचं असेल त्यांनी स्टेजवर येऊन बोलावं. यानंतर पठाण सर, खरं म्हणजे पाटील सरांचं स्टेज नाहीये, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. तुम्ही आले तरी चालता, नाही आले तरी चालता. 40 गावचा एकटा आहे. 40 गावून एकटा म्हणजे 40 गावचा एकटा इथं आलेला पोट भरायला तुमच्या बरोबर. शिरसे साहेब आणि फड साहेब, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही पाटील सरांची कंटिन्यू मजा करत असतो जेव्हा आम्ही पाटील सरांना आणि आदरणीय फड सर यांचं दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बोलण्यासारखं, खूप मी पण खूप ऐकणी करणारा माणूस आहे. माझी तब्येत खराब असल्यामुळे आज माझी यायची इच्छा नव्हती. आणि वेळेबाई आज लोकांच्या नाईट ड्युट्या पण आहे याच्यामध्ये. आज दुसरं असं आहे की
हा, माझा परिचय करून देतो. मी ज्ञानेश्वर दामू जाधव, माझी मिसेस सौ मंगल जाधव. मला 2 अपत्य आहे. मला म्हणजे केलं. आज ती दिल्लीमध्ये तिची 12 जानेवारीला अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये एमसी एक्झाम आहे. त्यानंतर दुसरी मुलगी आहे, तिचं BSc सेकंड इयर चालू आहे. बाकी वेळेअभावी जास्त काही बोलत नाही, बाकीच्यांनाही संधी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुका माझी अर्धांगिनी सौ सुरेखा गंगाधर धनवटे. आयोजक वकळे साहेब, सर्व माझे मित्र हिवाळे सर, आपले मगर साहेब यांनी फार चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचे आभार मानव तितके कमी. आणि त्यामागे आपल्या मागे जी महिला मंडळ आहे, पहिल्यापासून देवापासूनच सुरुवात आलेली आहे. महादेवपाशी देव गेलेत, म्हणाले देवा म्हणे आमच्यापाशी काय ठेवलंय, सगळं तुम्ही महिलेलाच दिलं म्हणे काय म्हणे विद्या दिली म्हणे तुम्ही सरस्वतीला, संपत्ती धन दौलत लक्ष्मीला, म्हणे आमच्याकडे काय आहे. त्याचप्रमाणे आपल्या असुरांचा सुद्धा सर्वनाश करण्यासाठी महिला म्हणजे दुर्गा देवी आहे का नाही. तर मग आपल्याकडे काय ठेवलेलं आहे, आपल्याकडं काहीच नाही. तेव्हा महिलेला आदर करायचा, सन्मान करायचा, त्याच्याशिवाय आपलं काही गत्यंतर नाही. दुसरं, आता माझा एक मोठा मुलगा VIT सेकंड इयरला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सला आहे आणि दुसरा लहान आहे. आम्हाला मुलीची खूप इच्छा, हो लक्ष्मी असावी घरात. लक्ष्मीसाठी आम्ही आता म्हणजे आता लक्ष्मीसाठी दुसरं काय झालं, 7 वर्षांनी परत मुलगाच झाला. ज्या घरात लक्ष्मी असते म्हणजे त्या घरात सुख शांती राहते. लक्ष्मीचा सन्मान करावा. आणि बाकी माझे एवढे शब्द संपवून माझे 2 शब्द संपवतो. त्र्यंबक लोखंडे, माझी पत्नी चंद्रकला मधुकर लोखंडे. मला एक मुलगा आहे, आम्हा दोघांना पण, आणि तो BMS करतो CSMS कॉलेजला इथं छत्रपती संभाजीनगरला. आणि प्रमुख अतिथी आपले आजचे शिर्षे साहेब आणि फंड साहेब यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखात जावं, समृद्धीत जावं हीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आपले आज अतिथी आलेले हंगे साहेब यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो की या कार्यक्रमाला सहभाग त्यांनी नोंदवला. इथं चांगलं वाटतं. आणि आज हे जो कार्यक्रम स्टार्ट झालेला आहे इथं, याच्या नंतर हे हमेशा चालत राहावं. आणि हे नवीन कार्यक्रम झालाय, एक छाप पडलेली आपल्याकडे. याच्या पुढे प्रत्येक जे कार्य होईल आपले काही ना काहीतरी नवीन एक असं वाटायला पाहिजे की आता जे आपल्याकडे काही साथी आले नाही त्याच्यानंतर ते यांना माहिती पडेल आणि ते याच्यानंतर की काय बाबा आपण चुकलोय आज. पण एवढंच मला सांगू इच्छितो की प्रत्येक कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि आज जे कार्यक्रम आयोजक हे सर्व आपले नाही वाकळे साहेब, हिवाळे सर आणि अजून मगर साहेब, सॉरी सर उशीर झाला. मगर साहेबांनी या तिघांनी एवढी मेहनत घेतलेली. बघा सर्वांना ड्युटी आहे. ड्युटी कोणी असं नाही की बिना ड्युटीचं आहे, सर्वांकडे ड्युटी आहे. पण यांनी त्यांच्या ड्युटीमधून टाइम काढून हे पूर्ण कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आणि त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे याची इच्छा आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमाला सपोर्ट करा, हे सहकार्य करा हीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मगर सर आहे, अजून आमचे मित्र आहे सहकारी, यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही हा प्रोग्राम करण्यास सुरुवात केली. मग ग्रुपवर माझ्या मनात जितकं माझं डोकं चालतं त्या परीने मी यांना सांगितलं मित्रांना की आपण ड्रेस कोड अशा पद्धतीने ठेवला तर कसं राहील. मग मीच ठरवलं की आपल्याला एक कोट आणि पॅन्ट शर्ट असावी. माझ्या मनात ही संकल्पना आणि मी ग्रुपवर टाकली. तर ग्रुपचे माझे काही मित्र नेहमी हसत असणारे त्यांनी सांगितलं बरमुडा पॅन्ट घालून आलं तर चालेल का. मग त्यातले आमचे दुसरे मित्र आहे पाटील सर, मग त्यांनी एक वेगळं चित्र टाकलं ग्रुपवर, म्हणे तू हे घालून ये. मग मी म्हटलं पाटील सर असं चित्र ग्रुपवर टाकू नका, कारण मॅडम जर बघतील तर हे म्हणतील हे चित्र आलं कुठून. असे आमचे मित्र आहे. ही संकल्पना मीच मांडली होती की हे ड्रेस कोड आपण ठेवावा आणि सगळे खूप छान वाटतं या ड्रेसमध्ये.
पुढच्या वेळेस आपण जेव्हा येसाल तर कोशिश करा की असाच ड्रेस आपण घालून यावा. आणि महिलांना विनंती आहे, आपण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलात, वेळात वेळ काढून आलात, आमच्या मागं आतापर्यंत जसे उभे राहिलात, चांगल्यापणाने भांडण्यासाठी नाही, असंच उभे राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सन्माननीय व्यासपीठ तसेच व्यासपीठावरती जमलेले सर्व सिनियर आणि सेवानिवृत्त होणारे आमचे प्यारे मित्र फंडसाहेब, शिरसे साहेब यांना पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथे जमलेल्या सर्व मित्रमंडळी 2014ची बॅच, नो सिनियर नो ज्युनियर, या सर्वांचे मनापासून सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि विशेष म्हणजे मी 2014ला या ठिकाणी भरती झालेला आहे. त्याच्या अगोदरची कहाणी अशी आहे की आम्ही या ठिकाणी ASCचे भरपूर आहोत, परंतु मी आमचा बाळ्या आणि एक पिंट्या म्हणून आम्ही एक वेगळा संबोधतो. तर नाना फुंदे आणि विष्णू ढाकणे आम्ही फौजमध्ये सुद्धा तिघजण एका दिवशी भरती झालेले, एका दिवशी रिटायर झालेले आणि एका दिवशी पोलीसमध्ये लागलेले आणि एका दिवशी आहोत आम्ही. तर हे आम्ही सर्वांनी ASC मध्ये सर्व केलेलं आहे. तर आम्ही भरपूर काही या मित्रांच्या याच्यामध्ये, आणि आमची बॅच एवढी रोमॅन्टिक आहे आणि एवढी काय आहे, काळजीवाहू आहे एकमेकांची, भरपूर एकमेकांना मदत करतात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. माझ्या मिसेसचं नाव आहे ज्योती थोरात. माझे 2 मुलं आहेत, नीट करतायत आणि एक आश्वस्त करतो की माझे दोन्ही मुलं बहुतेक असे होतील आणि व्हायला पाहिजे, मी अशी आशा बाळगतो. आणि ते पुढच्या वर्षी होतील तर मी पुन्हा एवढीच अशी पार्टी तुमच्यासाठी ठेवील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपण जे विचार केल्याप्रमाणे सक्सेस होतील हीच देवाजवळ प्रार्थना करतो. आज हूँ मैं जो कुछ भी हो आपकी
ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। किसी दिलवाली ने किसी मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे हो